हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या रविवार 5 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आलोक सूर्यवंशीने पार्टीमध्ये जो धिंगाणा घातलाय तो सगळीकडे व्हायरल झालाय आणि सगळीकडे आलोक सूर्यवंशी हा माथे फिरू आहे अशी बातमी पसरली आहे. आणि मग घरामध्ये चांगलाच गोंधळ झाला आणि सगळ्यांनी प्राजक्तालाच दोष दिला. प्राजक्ताने सांगितलं की आलोकच्या रूममध्ये आग लागली होती म्हणून मी त्याला रूमच्या बाहेर काढलं. पण आरवने सोडलं तर बाकीच्या सगळ्यांनी तिलाच दोष दिला. तुझ्यामुळे आमच्या कंपनीचं खूप मोठं नुकसान झालंय, तुझ्यामुळे हे सगळं झालंय असं ते बोलत होते. त्यामुळे प्राजक्ताला खूप वाईट वाटलं आणि तिने चक्क सुलक्षणाच्या पायावर नाक रगडलंय आणि त्यांना म्हणालीये की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला जी मदत हवी असेल ती मदत करायला मी तयार आहे. मग आता सुलक्षणा तिला आलोकशी लग्न करायला सांगणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आलोकचा धिंगाणा सुरू असतो. आलोक भल्या भल्यांना लुटून देतो आणि तोडफोड करू लागतो. हे पाहून सगळेच खूप घाबरतात. आलोकचा रुद्रावतार सगळ्यांना पाहायला मिळत असतो आणि तेवढ्यात पार्टीत आलेला एक माणूस म्हणतो, अरे काय चाललंय सगळं, कोण आहे हा? आणि तेव्हा सुलक्षणाला समजतं की येथे कुणीच आलोकला ओळखत नाही. हा आलोक सूर्यवंशी आहे हे कोणाला माहीतच नाहीये. मग एवढ्या सगळ्या धिंगाण्याचा प्लॅनचा काय फायदा? पण आलोक हे ऐकतो आणि चक्क या माणसाच्या अंगावर धावून जातो. त्यामुळे प्राजक्ता, सुलक्षणा, हा माणूस स्वतः खूप घाबरतात आणि आलोक सगळी तोडफोड करत या माणसाच्या जवळ येतो आणि ओरडून म्हणतो, अरे वेलकम करायचं तर वेलकम करा ना, मग हा धांगडधिंगा कशाला पाहिजे? हा माणूस खूप घाबरतो. आरव त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. दादा शांत हो, दादा शांत हो. आणि तेवढ्यात तेथे जमलेली सगळी माणसं व्हिडिओ शूटिंग करू लागतात. त्यांना फक्त आपला कॅमेरा हातात पकडून उभं राहायला सांगितलंय, ते तेवढं काम करत असतात. सुलक्षणाला समजतं आता जर आपल्याला आपला हेतू साध्य करायचा असेल तर सगळ्या जगाला कळलं पाहिजे की हाच आलोक आहे. आलोकचा आरडाओरडा, चिडचिड सुरूच असते. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. प्राजक्ताही घाबरलेली असते आणि तेवढ्या सुलक्षणा म्हणते, आलोक थांब, आलोक थांब, प्लीज असं करू नको. हे ऐकून प्राजक्ताला जबर धक्का बसतो. प्राजक्ताला समजतं की हा आहे आलोक सूर्यवंशी, सुलक्षणा सूर्यवंशींचा मोठा मुलगा. आणि तेथे जमलेल्या सगळ्या माणसांना सुद्धा हे समजतं की हाच आलोक सूर्यवंशी आहे आणि सगळेजण व्हिडिओ शूटिंग करू लागतात आणि सुलक्षणा जाणून बुजून त्याला पुन्हा पुन्हा आलोक आलोक अशा हाका मारत असते. आणि सुलक्षणाला आठवतं की आज सकाळीच आपण हा प्लॅन अंबिका आणि सगुणाला सांगितला होता की प्राजक्तामुळे आलोक सगळ्यांसमोर येईल आणि मग मी प्राजक्तालाच याचा दोष देईल. हे सगळं सुलक्षणाला आठवत असतं आणि सुलक्षणा विचार करते, आता सगळं माझ्या प्लॅनप्रमाणेच होतंय. मी आलोकला त्याच्या रूम बाहेर आणलं आणि प्राजक्तालाच हा दोष जातोय की तिनेच आलोकला सगळ्या जगासमोर आणलंय. त्यामुळे सुलक्षणा खूप खुश होते. आता प्राजक्ता या घरची सून बनून नक्की येईल. सुलक्षणा मनात म्हणते, प्राजक्ता मला माफ कर. तू हा एका आईचा स्वार्थ म्हण किंवा तुझं नशीब, पण तू स्वतःच सूर्यवंशींच्या घरची सून म्हणून या घरात येण्याचा मार्ग मोकळा केलाय. आलोक हा खूप चिडलेला असतो. या माणसाला चिडून म्हणतो, अरे तुम्हाला काय पार्टी करायची ती करा ना, पण हा धांगडधिंगा कशाला करताय? हा मोठा आवाज कशाला करताय? मला त्रास होतोय, त्रास, असं म्हणून तो आपले कान बंद करून घेतो. सगळे खूप घाबरतात. आरव हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, दादा माझ्याकडे पहा, दादा माझ्याकडे पहा. परंतु आलोक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. आणि हा आलोक सूर्यवंशी आहे हे समजल्यावर मिसेस देशमुखला सुद्धा जबर धक्का बसतो आणि मिसेस देशमुख ही रागारागाने सुलक्षणाजवळ येते आणि सुलक्षणाला जाब विचारते, वा रे वा, सुलक्षणा सूर्यवंशी, तुम्ही तुमच्या अशा माथेफिरू मुलासाठी माझ्या मुलीचा हात मागितला होता. सुलक्षणा गप्प बसते, काहीच बोलत नाही. ही मिसेस देशमुख म्हणते, तुमच्या अशा माथेफिरू मुलाशी माझी मुलगी कधीच लग्न करणार नाही. माझी मुलगी काय, जगातली कोणतीच मुलगी लग्न करणार नाही. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं आणि ही मिसेस देशमुख म्हणते, तुम्ही अख्ख्या जगाला सांगत फिरता की तुमचा आलोक असा आहे, तुमचा आलोक तसा आहे, संपूर्ण कंपनी सांभाळतो, खूप हुशार आहे.
पण आज त्याचं सत्य सगळ्या जगासमोर आलंय. बरं झालं मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी नाही लावून दिलं. सुलक्षणा चिडून म्हणते, मी तुमच्या मुलीचा हात मागायला आले नव्हते. फक्त तुमच्या मुलीची पत्रिका मागून घेतली होती आणि ती सुद्धा जमली नाही म्हणून मी पुढे विषय वाढवला नाही. खरं सांगायचं तर तुमच्या मुलीची लायकीच नाहीये माझ्या आलोकशी लग्न करण्याची. हे ऐकून मिसेस देशमुखला खूप राग येतो. मिसेस देशमुख म्हणते, फक्त तो आलोकच नाही तर या घरातील सगळेच वेडे आहेत. असं म्हणून मिसेस देशमुख तिच्या मुलीचा हात पकडते आणि तिला रागारागाने तेथून घेऊन जाते. सगळ्यांना असं वाटतं की आलोक आणि सुलक्षणाचा खूप मोठा अपमान झालाय आणि आरव आलोकला शांत करतो. आलोक शांत झालेला असतो. हे सगळं पाहून प्राजक्ताला जबर धक्का बसतो. प्राजक्ता म्हणते, तर हे आहेत आलोक सूर्यवंशी, सुलक्षणा सूर्यवंशींचा मोठा मुलगा आणि आज माझ्यामुळे ते जगासमोर आले आहेत. माझी चूक झाली आणि मी त्यांना येथे घेऊन आले. मीच त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला होता. हे जर सुलक्षणा मॅमला कळलं तर काय होईल? नाही नाही नाही, मला माझी चूक मान्य करावीच लागेल. हे सगळं माझ्यामुळे झालंय आणि मी त्यांना हवी ती मदत नक्कीच करेल असा विचार प्राजक्ता करते. आणि इकडे भाग्याची मेहंदी आणि हळद झालेली असते. भाग्याच्या मैत्रिणी तिचा निरोप घेत असतात आणि भाग्या त्यांना म्हणते, उद्या सकाळी लवकर या बरं. तेवढ्यात चारू, आजी, त्यानंतर वैद्यबुवा सगळे तेथे येतात. या मैत्रिणी म्हणतात, भाग्या उद्या सकाळी आम्ही नक्की लवकर येऊ, पण तुझी एवढी हळद झाली आणि तुझी पाठराखीण प्राजक्ता काय आली नाही, असं कसं? हे ऐकून सगळ्यांना वाईट वाटतं. मग दुसरी मैत्रीण म्हणते, हो ना, प्राजक्ताशिवाय तर तुझं पानसुद्धा हलत नव्हतं. मेहंदीच्या कार्यक्रमात सुद्धा ती एवढी नव्हती आणि आजच्या कार्यक्रमात तर तिने तोंडसुद्धा दाखवलं नाही. मला तर कळतच नाहीये हे सगळं का होतंय. पहिली मैत्रीण म्हणते, हो ना, आणि तू तर करवलीचा जो पाठ होता तो स्वतःजवळच ठेवला. प्राजक्ता नाही तर कोणाला करवली बनवूच दिलं नाही. मग आता उद्यासुद्धा लग्नात प्राजक्ता नाही आली मग काय करायचं? मग तुझ्या लग्नात करवलीच राहणार नाही का? मुलाकडचे काय म्हणतील? भाग्याला खूप टेन्शन येतं आणि तेवढ्यात चारू म्हणते, एकदम बरोबर बोलतेस तू. ठीक आहे, मग तू उद्या सकाळपासून उपवास ठेव आणि तूच भाग्याची करवली बन. हे ऐकून या मुलीला आनंद होतो तर भाग्याला जबर धक्काच बसतो. प्राजक्ताची जागा एखाद्या अशा दुसऱ्या मुलीला देणं तिला आवडत नाही, पण ती गप्प बसते. ही मुलगी म्हणते, ठीक आहे काकू, मी नक्कीच उद्या उपवास ठेवेल आणि भाग्याची करवली मीच असेल. भाग्या, पाहिलं का, काकूंनी मला करवली बनवलंय, तुला चालेल ना? तर आजी म्हणते, हो हो, नक्की चालेल आम्हाला. इतकी छान मुलगी भाग्याची करवली बनली तर आम्हाला चालेलच ना. तर तृप्ती म्हणते, आता चालून घेण्याशिवाय पर्याय दुसरा काय? हाच तर एक पर्याय आहे, चालेल आम्हाला. आजी तोंड वाकडं करते आणि मग या दोन्ही मैत्रिणी बाय म्हणून तेथून निघून जातात. त्यामुळे भाग्याला खूप वाईट वाटतं, कारण प्राजक्ता या कार्यक्रमात आली नाही, हळदीला थांबली नाही आणि भाग्या तोंड सोडून बसते. आजी म्हणते, ए भाग्या, तोंड पाडून का बसली ग? तर वैद्यबुवा म्हणतात, मला माहिती आहे ना, तिला प्राजक्ताची आठवण आली असेल म्हणून ती असं तोंड सोडून बसलीये. तर आजी चिडून म्हणते, वा रे वा, तोंड सोडून बसलीये आणि ते सुद्धा कुणासाठी? त्या प्राजक्तासाठी. अगं ती प्राजक्ता, पण ती काही बोलणार. तेवढ्यात ती वैद्यबुवांकडे पाहते. आजीला समजतं वैद्यबुवांच्या समोर आपण जास्त काही बोलू शकत नाही. आणि मग चारू ही भाग्याला समजावून सांगते. भाग्या, जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं ना, तेव्हा तिची आई तिला नेहमी समजावून सांगते की माहेर विसरू नको, माहेरबरोबर नेहमी कनेक्टेड राहा. पण मी तुला तसं सांगणार नाही. उलट मी तुला सांगेल की माहेरला पूर्णपणे विसरून जा. यानंतर माहेराचा विचारसुद्धा करू नको आणि प्राजक्ताला तर 100% विसरून जा. हे ऐकून भाग्या आणि वैद्यबुवांना मोठा धक्काच बसतो की चारू हे काय बोलतेय. आणि मग सगळ्यात आधी पार्टी संपल्यानंतर घरात प्राजक्ता येते आणि प्राजक्ताच्या मागे मागे अंबिका, श्रेयस, त्यानंतर तृप्ती हे सगळे पोहोचतात. आणि तृप्ती ही प्राजक्तावर खूप चिडते आणि विचारते, हे सगळं काय होतं? श्रेयससुद्धा म्हणतो, तुझ्यामुळे आमचं किती मोठं नुकसान झालंय हे तुला कळतंय का? प्राजक्ता खूप घाबरलेली असते. तेवढ्यात आरव तेथे येतो आणि म्हणतो, हे काय सुरू आहे सगळं? तिच्यावर तुम्ही सगळे का चिडताय? तेवढ्यात सुलक्षणा तेथे येते आणि श्रेयस म्हणतो, मोठी आई, तुला माहिती आहे का, या सगळ्या गोंधळामुळे आपलं किती मोठं नुकसान होणार आहे. तेथे अनेक माणसं होती ज्यांनी आलोकचा हा धिंगाणा करतानाचा व्हिडिओ शूट केलाय आणि थोड्याच वेळात
हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होईल आणि मग आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची, आपल्या बिझनेसची किती मोठी बदनामी होईल तुला कळतंय का? सुलक्षणा खूप मोठा धक्का बसल्याचं नाटक करते. प्राजक्ताला तर टेन्शन आलेलंच असतं. श्रेयस सांगतो, आलोकला आजपर्यंत तू असं प्रेझेंट केलंय की आलोक आपला बिझनेस सांभाळतो आणि जेव्हा अख्ख्या जगाला हे कळेल की आलोक आपला बिझनेस सांभाळत नाही, तो असा माथे फिरू आहे, असा चिडचिड करतो आणि तू सगळ्या जगाशी खोटं बोलली होती, तेव्हा आपल्या बिझनेसवर काय परिणाम होईल हे तुला समजतंय का? सुलक्षणा खूप टेन्शनमध्ये असल्याचं नाटक करते, पण हे सगळं तिचाच प्लॅन असतो. प्राजक्ताला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. श्रेयसची चिडचिड सुरू असते. श्रेयस म्हणतो, या अशा माणसांमुळे सगळं झालंय, आपण हिला पार्टीत बोलवलं तरी कशाला? तर आरव म्हणतो, अरे श्रेयस, आधी ऐकून तरी घे, तिने दादाला रूमच्या बाहेर का काढलं ते आपण समजून घेऊया, मग आपण तिला हे सगळं बोलूया ना. तर सुलक्षणा श्रेयसला म्हणते, श्रेयस तू असा शांत काय आहे? अरे तो व्हिडिओ जर सगळीकडे व्हायरल झाला तर आपल्या आलोकची किती बदनामी होईल, आपल्या बिझनेसची बदनामी होईल, तू हे सगळं थांबव. तर अंबिका म्हणते, पण जाऊबाई हे थांबवणं शक्य नाहीये, कारण तेथे एखादा व्यक्ती नव्हता तर अनेक माणसं होती आणि या सगळ्या माणसांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. सुलक्षणा म्हणते, मला तर खूप भीती वाटतेय, आता आपल्या बिझनेसची किती बदनामी होईल, आपल्या आलोकची किती बदनामी होईल, ही सगळी बदनामी मी कशी थांबू हेच मला कळत नाहीये. आरव आणि प्राजक्ताला सुद्धा टेन्शन येतं. आणि इकडे तृप्ती म्हणते, त्या प्राजक्ताने एवढं सगळं केलंय आणि अजूनसुद्धा भाग्याला तिचीच काळजी आहे. हे ऐकून वैद्यभाऊ विचारतात, प्राजक्ताने एवढं सगळं केलंय म्हणजे काय केलंय प्राजक्ताने? रोहनला भेटल्याचं प्रकरण वैद्यभावांना काही माहीत नसतं. आजी, तृप्ती, भाग्या, चारू सगळ्यांना टेन्शन येतं, आता वैद्यभावांना काय सांगायचं? आणि मग तृप्ती त्यांना खोटं सांगते, एवढं सगळं केलंय म्हणजे ती आज हळदीला नव्हती ना, आणि भाग्याच्या हळदीला नसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, मी तसं बोलत होते. घरातील सगळ्यांना वाटतं खरंच तृप्तीबरोबर समोरच्याला फसवते. वैद्यबुवांना सुद्धा हे पटतं. चारू म्हणते, भाग्या आजपर्यंत त्या प्राजक्ताशिवाय तुझं पान सुद्धा हलत नव्हतं, पण आज तुझं लग्न जमलंय, उद्या तुझं लग्न होणार आहे, त्यामुळे जेवढ्या लवकर तू प्राजक्ताची सवय सोडशील तेवढं लवकर तुला हे सगळं स्वीकारणं सोपं जाईल. भाग्या उठून उभी राहते. चारू तिला समजण्याचा प्रयत्न करते, आता तुला लवकरात लवकर प्राजक्ताला विसरावं लागेल. भाग्याला खूप वाईट वाटतं. भाग्या म्हणते, आई तू असं का बोलतीयेस? प्राजक्ता ही माझी पाठराखीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी बहीण आहे, आणि तू तिच्याबद्दल जसं बोलतीये. चारू म्हणते, भाग्या लग्न झाल्यावर खूप साऱ्या गोष्टी बदलतात. लग्न झाल्यावर मुलीचं फक्त घर बदलत नाही तर तिचं संपूर्ण जग बदलतं. म्हणून तुला समजावून सांगते, तू जेवढ्या लवकर प्राजक्ताला विसरशील तेवढ्या लवकर तुला स्वतःच्या संसारामध्ये रमता येईल, तेवढ्या लवकर तुझा संसार सुखाचा होईल. नाहीतर त्या प्राजक्ताच्या आठवणीत तू स्वतःच्या संसाराचं नुकसान करून घेशील. भाग्या खूप इमोशनल होते आणि म्हणते, आई मला कळतंय की लग्नानंतर मी प्राजक्ताला माझ्याबरोबर नाही घेऊन जाऊ शकत, प्राजक्ता सतत माझ्याबरोबर नाही राहणार, परंतु शेवटी प्राजक्ता माझी बहीण आहे. जसा कौस्तुभ दादा माझा भाऊ आहे ना, तशीच प्राजक्तासुद्धा माझी बहीण आहे. तू मला कधी सांगितलंस का की कौस्तुभ दादाला कायमचं विसरून जा? नाही ना, मग प्राजक्ताला कायमचं विसरायला काय सांगतेयस? हे ऐकून घरातले सगळे इमोशनल होतात आणि भाग्या सांगते, मला वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय की आज माझी हळद होती आणि आज माझ्या सख्ख्या भावाने, कौस्तुभ दादाने आणि माझ्या बहिणीने, प्राजक्तानेच मला हळद लावली नाही. हे ऐकून सगळ्यांच्याच लक्षात एक गोष्ट येते की आपण प्राजक्तालाच बोलतोय, पण कौस्तुभसुद्धा भाग्याच्या हळदीत नव्हता याकडे कोणाचंच लक्ष गेलेलं नाहीये. आणि इकडे सुलक्षणाचा ड्रामा सुरू असतो. सुलक्षणा खूप दुःखी असल्याचं नाटक करते. आज खूप मोठा धक्का बसला आपल्या कुटुंबाला, आपल्या कुटुंबाच्या इब्रतीला, आपल्या कुटुंबाच्या बिझनेसला. आजपर्यंत मी आलोकला या जगासमोर येऊ दिलं नव्हतं, कारण मला माहीत होतं जर आलोकचं सत्य जगासमोर आलं तर आलोकची, आपल्या बिझनेसची, आपल्या घराण्याची खूप बदनामी होईल. पण शेवटी जे नव्हतं घडायला पाहिजे तेच घडलं. आलोक सगळ्यांसमोर आला. आता अख्ख्या जगाला कळलंय की आलोक आपला बिझनेस सांभाळत नाही. आता काय होईल? आणि सुलक्षणा खूप घाबरल्याचं नाटक करत असते, फक्त प्राजक्ताला गिल्ट देण्यासाठी की हे सगळं माझ्यामुळे झालंय. आता आलोक जगासमोर आला त्यामुळे सूर्यवंशींचं खूप मोठं नुकसान झालंय.
सुलक्षणाचं खूप मोठं नुकसान झालंय असं प्राजक्ताला वाटावं म्हणून हा सगळा प्लॅन सुरू असतो. सुलक्षणाचं हे बोलणं सुरू असतं. सगुणा आणि अंबिकाला हे सगळं माहीत असतं. या दोघी एकमेकींना इशारे करत असतात आणि सुलक्षणाची ॲक्टिंग सुरूच असते. आरव म्हणतो, हे सगळं आहे ना तुझ्यामुळे झालंय, कारण मी तुला नेहमी सांगत होतो आलोक दादाला असं घरात ठेवू नकोस, त्याला जगातील लोकांसमोर घेऊन जा, हळूहळू त्याला या सगळ्यांची सवय होईल, परंतु तूच त्याला नेहमी घरात ठेवलंस. सुलक्षणा आरवला काही उत्तर देत नाही आणि तेवढ्यात पहिल्यांदाच प्राजक्ताला पाहिलंय असं आवानते आणि प्राजक्ताजवळ जाऊन विचारते, अरे प्राजक्ता, अजून तू घरी गेली नाहीस का? खरंच सॉरी, आमच्यामुळे तुला खूप उशीर झाला ना. समर आणि समायरा सुद्धा झोपले असतील. तू आहे ना आता घरी जा, खूप उशीर झालाय, तू घरी जाऊ शकतेस. जसं काय सुलक्षणाला काही माहीतच नाही अशी तिची ॲक्टिंग सुरू असते. अंबिका आणि सगुणा या दोघींचं लक्ष असतं. प्राजक्ता ही खूप नाराज होते आणि म्हणते, मॅम मला तुम्हाला एक सांगायचं आहे. तर सुलक्षणा विचारते, काय सांगायचं आहे? प्राजक्ता सांगते, आलोक सरांना त्या रूमच्या बाहेर काढणारी मीच होते. हे ऐकून सुलक्षणा जबर धक्का बसल्याचं नाटक करते. प्राजक्ता सांगते, जेव्हा मी त्यांच्या रूम बाहेरून जात होते तेव्हा मला त्यांचा जोरात ओरडण्याचा आवाज आला, आग आग. त्यामुळे मी घाबरून त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला आणि मग ते रूमच्या बाहेर आले. आलोकच्या रूममध्ये आग लागली होती हे समजल्यावर सगळ्यांना जबर धक्का बसतो, कारण हा त्यांच्या प्लॅनचा भाग नसतो. लगेच प्रीती पुढे येते आणि म्हणते, ए प्राजक्ता, काही पण खोटं बोलू नकोस, असं काहीही झालेलं नाहीये. तर आरव म्हणतो, वहिनी एक मिनटं. आणि आरव प्राजक्ताला विचारतो, प्राजक्ता दादाच्या रूममध्ये आग लागली हे तुला कधी कळलं? प्राजक्ता सांगते, मी समर आणि समाऱ्याला झोपून घरी जायला निघाले होते. सुलक्षणा मॅमची परवानगी घेऊन घरी जावं असा माझा विचार होता. तेवढ्यात मी आलोक सरांच्या रूम बाहेरून जात असताना मला त्यांचा ओरडण्याचा आवाज आला, आग आग. म्हणून मी रूमचा दरवाजा उघडला आणि मग ते बाहेर पडले. मला त्यांना थांबवताच आलं नाही. हे ऐकून सगळ्यांना खूप भीती वाटते. सुलक्षणा विचारते, आलोकच्या रूममध्ये आग लागलीये? तर प्राजक्ता सांगते, नाही, आग मी विझवली आहे, त्यामुळे आता टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण तेव्हा ते खूप घाबरले होते, मलाही भीती वाटली, म्हणून मी रूमचा दरवाजा उघडला आणि ते रूममधून निघून गेले. तर प्रीती चिडून म्हणते, रूममध्ये आग लागली होती? अगं आग लागली होती, मग त्यांनी आग विझवली असती ना, तुला रूमचा दरवाजा उघडण्याची काय गरज होती? प्राजक्ताला काय बोलावं ते कळतच नाही. प्रीती म्हणते, मोठी आई, मला ना आधीपासूनच या मुलीवर संशय होता. ही मुलगी एक नंबरची आगाऊ आहे, म्हणून मी तिला नोकरी द्यायला तयार नव्हते. पण तुम्ही उगाचच तिला नोकरी दिली, तिला बोलवून घेतलं आणि तिच्यामुळे आज हे सगळं घडलंय. मला ते बिलकुल आवडलेलं नाहीये. सुलक्षणा प्राजक्ता सगळे गप्प असतात. श्रेयस म्हणतो, हो मोठी आई, आज या मुलीमुळे आपल्या कंपनीला खूप मोठं नुकसान झालंय. एवढं मोठं नुकसान जे कधीच भरून निघणार नाही. प्राजक्ता बिचारी रडू लागते, मान खाली घालते. अंबिका म्हणते, हो ना प्राजक्ता, तू खूप मोठी चूक केली आहे, अशी चूक जी आम्हाला खूप महागात पडली आहे. जर आलोकच्या रूममध्ये आग लागलीच होती तर तू आम्हाला बोलवायचं ना, आम्हाला कोणाला सांगायचं? स्वतःहून निर्णय का घेतला? त्याच्या रूमचा दरवाजा का उघडला? सगळेजण प्राजक्तालाच दोष देत असतात. श्रेयस, प्रीती तोंडाला येईल ते बोलत असतात. आरव खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं, ती काय बोलती हे तुम्हाला समजतंय का? आरव दादाच्या रूममध्ये आग लागली होती आणि तिने आरव दादाला रूमच्या बाहेर काढण्याऐवजी तुम्हाला सांगायला हवं होतं का? काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? सगळ्यांची बोलतीच बंद होते आणि इकडे आरव हा सगळ्यांशी बोलत असताना तिकडे आलोक चक्क घराच्या बाहेर निघून जातो. वॉचमॅन तेथेच मस्त खुर्चीवर झोपलेला असतो, त्याचं लक्ष नसतं. आलोक बाहेर गेल्यानंतर त्याला जाग येते, पण त्याच्या काही लक्षात येत नाही. इकडे श्रेयस हा आरवला सांगतो, तुला माहिती आहे का आरव, मी मोठ्या आईला अनेक दिवसांपासून सांगतोय की आलोकची परिस्थिती चांगली नाहीये, त्याला आपण रिहॅबमध्ये टाकूया, पण त्यांनी ऐकलं नाही. आता तूच सांग, यासाठी कोण जबाबदार आहे? आणि मग सुलक्षणा आपला मेलोड्रामा सुरू करते आणि म्हणते, तुम्ही मला सगळे सांगा. प्राजक्ता, तू मला सांग, कोणती आई आपल्या मुलाला रिहॅबमध्ये टाकते? जर मला असं वाटलं की माझा मुलगा जर घरात राहिला, माझ्या नजरेसमोर राहिला, तर तो सुधारेल, तर यात माझी काय चूक आहे? आणि जर माझी चूक असेल ना, तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. हे ऐकून
प्राजक्ता खूप इमोशनल होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आलोक हा चक्क घराबाहेर पडलेला असेल आणि रस्त्याने एकटाच फिरत असेल आणि इकडे सुलक्षणा आपला मेलोड्रामा सुरूच ठेवणार. त्यामुळे प्राजक्ता इमोशनल होईल आणि चक्क पाय धरून सुलक्षणाची माफी मागेल आणि म्हणेल, मॅडम, आलोक सरांना बरं करण्यासाठी तुम्हाला जी मदत हवी आहे ती मदत करायला मी तयार आहे. आणि ती ढसाढसा रडू लागेल. मग आता प्राजक्ताकडून सुलक्षणा लग्नाचं वचन घेईल का? ती लग्नाला हो म्हणेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.